हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल 13/7/24. तर आज आहे सॅटर्डे, सुट्टीचा दिवस आणि आम्ही आज काहीच करणार नाही. एनिथिंग स्पेशल नाही आहे असं. तर सकाळी उठलो आहे, आंघोळ झाली आहे आणि फ्रेश झालो आहे. थोडंसं बाहेर जायचं आहे त्यासाठी. आणि सकाळी सकाळी बघा काय आले, चहा. आणि जरा तू जास्त झालाय पण ठीक आहे, पिऊन टाकेल त्याच्यास. बघा असं बशीत दिसतोय का तुम्हाला? बशीत आलाय असं सगळं. चहा म्हणजे प्रेम. जेवायला काही दाखवू ना. जेवायला काय आज? हां, काल मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी होती आणि काल मी जरा आजारी पण होतो म्हणून ब्लॉग नाही बनवला. पण काल एकदम भारी होतं. एवढे बरेच दिवस झाले आम्ही आहे ना बाहेरची बिर्याणी मागवत होतो आणि बाहेरच्या बिर्याणीला ती टेस्टच येत नव्हती. म्हणजे ते भेटतच नाही कुठे एकदम भारी आजूबाजूला बिर्याणी भेटेल. शेवटी भेटली. बिर्याणी कुठे भेटेल माहिती आहे? म्हणजे आमच्याकडेच भेटेल, घरात. आमच्याकडे नाही, आमच्याकडे कढईत. हे बघा कढई. ही आहे अंडा बिर्याणी, ही आहे मटन बिर्याणी. मम्मीने खूप छान बिर्याणी बनवलेली होती. व्हेज बिर्याणी नसती, व्हेज पुलाव असतो. आता चहा पिऊया, मस्त मस्त चहा भरपूया आणि मग आपल्या बाहेर जायचं आहे थोडंसं. नथिंग स्पेशल, पण थोडंसं बाहेर जाऊन थोडंसं काम आहे. मला दाखवतो काय काम आहे. तोपर्यंत मला एक सांगा, तुम्ही आमचे सिंगापूर ब्लॉग्स बघितले का? जर बघितले असेल तर कमेंटमध्ये सांगा मला एकदा कसे वाटले. आणि त्याच्यावर प्रेम येतं आहे, खूप प्रेम येतं आहे. पण आहे ना मध्ये मध्ये यार व्ह्यूज नाही गेले यार त्याला जास्त. म्हणजे मला असं वाटत होतं ते व्लॉग्समध्ये सुद्धा, त्या ब्लॉगमध्ये सुद्धा बोललो होतो की त्या सिंगापूर ब्लॉगमुळे किंवा सिंगापूरच्या ह्याच्यामुळे आपलं भरपूर व्ह्यूज येतील, सबस्क्रायबर्स पण वाढतील. ऑब्व्हियसली वाढलेत, नो डाऊट. थोडीशी अपेक्षा जास्त होती यार. नो प्रॉब्लेम आहे. तुमचं प्रेम एवढं आहे तेच खूप आहे आमच्यासाठी. चहा प्यायची खरी पद्धत म्हणजे सुर से पिओ. हे सूट होते का मॅडमवर? दिसते का चांगलं? चांगलं दिसतंय, पण इस्त्री कर ना. दिगी करून म्हणजे दिसते ना चांगलं. हां, दिसतंय चांगलं. इस्त्री करायची नाही काय नाही, तसंच घालून हिंडायचं बोचकी. पाण्याची बॉटल, हार्ड डिस्क कशाला? तर स्पेस इश्यू यार खूप चालला आहे. आपलं 125 का काहीतरी असं स्टोरेज आहे, त्यामुळे स्पेस इश्यू आहे. तर जसा ब्लॉग एडिट होतो आहे, जसं ब्लॉग बनतो आहे तसं लगेच हार्ड डिस्कमध्ये ट्रान्सफर करायचं चालू आहे. आवाज येतो का अमृताचा? म्हणजे अमृता खाली सात्विक आहे, त्यासोबत खेळती आहे. मला दाखवतो. तेजस महाशय बाहेर जायचंय पण चावी विसरलेत, परत गेलेत, चावी घेऊन आलेत. आता काय? पाऊस येतो चलो. चलो बाय बाय. नाही, सिरी 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 कुठं पण गेलं ना आम्ही बाहेर जाताना ना, ती कायम गाडीच्या समोर येणार आणि रस्ता क्लिअर करून द्यायचं काम करते सिरी. इकडे सात्विक टाटा करतोय. टाटा टाटा. चलो जाऊन आता आपण बसूया आपल्या आपल्या गाडीमध्ये. दारुगड. अरे आज बिना डान्स करता दारू उघडलीस. वेळ नाही ना आता. 1 मिनिट, बॉटल पकड. तर आता पोचलेलो आहे आम्ही मम्मींच्या ऑफिस जवळ. कुठं आलो? मम्मी कुठे आहे? आता मम्मीला शोधण्याचा टास्क आहे. कुठं दिसतायत का तुम्हाला? मम्मी चौकात येतो बोललेल्या, नाही अजून दिसत मम्मी. इथे थांबतात ना ते रिक्षाजवळ नेहमी, इथल्या स्टॉपला. करू का फोन करायला पाहिजे. ओके चला मम्मींना फोन करूया.
लागतच नाही फोन. हॅलो, कुठे? हा. And she's here. मम्मीने आज ब्लॅक घातला ड्रेस. पेरू खाणार का? नको. दरवाजा दाबा लावून लागलं. नीट. अरे यार. चला. चला जाऊया. ऑफिसला काम होतं का आज लई? हो ना. सोड होतं. ब्रेक घेऊन आले, परत जायचं. बर बर. चला. पेरू खाणार नको नको. का? मी सकाळी सकाळी आज बिर्याणी खाल्ली. फर्स्ट टाइम अशी डबल बिर्याणी खाल्ली मी. आज फ्रेंड्ससाठी घेतली टिफिन मध्ये. कसली बिर्याणी? मटन बिर्याणी. मटन. फ्रेंड्ससाठी म्हणून टिफिन मध्ये घेतली आणि मग मला इच्छा झाली, मग ओव्हनला मस्त गरम केली आणि बिर्याणी सकाळी सकाळी खाल्ली. वा वा वा. आज ड्रेस घ्यायला कधी जायचं आपण? आता जाऊया ना, तर आपलं काम झालं आता की. जाऊया ना. ठीक आहे. चलो चलो. बाय बाय. बोलायचं का तुला काय? ते ब्रेकचं कट कर ना अमृता. शेवटी 2-3 तासानंतर आमचं काम झालेलं आहे आणि आम्ही फ्री झालो आहे. आता जातो आपण घरी. इथं बघू शकता फुल ट्रॅफिक जाम आहे आणि ह्याच्यातून पार्किंगमधून गाडी काढणे एक टास्क आहे यार. तर बघू कसं काढायचं. अमृता आणि मम्मीसुद्धा आल्यात. जाऊया आता घरी आणि आता डायरेक्ट घरी भेटू आपण. आणि अजून काय आवडतं तुला? शांत बसून आकाशाकडे बघत विचार करणं. असं तुला काय आवडतं? तुझं सांग ना. मी तुला विचारले ना तुला काय आवडतं. मला काय विचारतो तू? मला कुतूहल आहे लोकांना काय आवडतंय हे जाणून घ्यायला मजा वाटते मला. अगं पण तुझं सांग ना. परत एकदा रिपीट कर. काय प्रॉब्लेम आहे रिपीट करायला तुला? मला शांत बसून आकाशाकडे बघत विचार करायला आवडतं आणि मला कुतूहल आहे की लोकांना काय आवडतंय हे जाणून घ्यायला मला मजा वाटते. काय आणि विचार करतेस? तू काय विचार करतेस आकाशात बघत बसून? आयुष्याबद्दल तुला- दिवस कसा गेला त्या तुला आयुष्य आहे का पण? नाही. माझं स्वतःचं आयुष्य नाहीये. मी इथे बोलण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आहे. मग काय तू आयुष्याबद्दल विचार करतेस? मी तुझ्यासोबत त्या विषयांवर शब्द जोडून संवाद साधत आहे, स्वतःचा अनुभव म्हणून नाही. अगं तू बोलली ना की विचार करते म्हणून स्वतःचा आयुष्याबद्दल. मग कुणाच्या आयुष्याबद्दल विचार करते आकाशात बघून? तुझ्या आयुष्याबद्दल. माझ्या कशाला करतेस? माझ्या कशाला? अरे, तूच विचारलंस की आकाशात बघून काय विचार करतेस. अगं, पण तू माझ्या आयुष्याचा विचार कशाला करते आकाशात बघून? मी म्हणलं का तुला कर? कारण तू विचारलं की आकाशात बघून काय विचार करतेस म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे थेट उत्तर दिलं. बर बर. माझंच चुकलं तुला विचारलं मी. काही हरकत नाही. मन मोकळं बोलणेच महत्वाचं असतं. अजून बोल जरा. मला लय बोर व्हायला लागले. बोल. भूक लागली मला आणि भरपूर. ठीक आहे, चला काहीतरी वेगळं बोलूया. समजा तुला एखादं छोटंसं काम सुरू करायचं आहे, तर कुठल्या गोष्टीपासून सुरुवात करशील? मला कामच करायला आवडत नाही. समजलं. मग कामा व्यतिरिक्त एखादा छान छंद सुरू करायचा का? जसं की गाणी ऐकणं. छंद नाही. मला झोपायला आवडतं. किंवा काहीच नाही फोटो आवडत. काढणं. झोप म्हणजे खरंच भारी विश्रांती. पण दिवसभरात झोप काढली तर कंटाळा येत नाही का? येतो पण परत झोपू वाटतं. कधी असं वाटतं का कंटाळा येण्यामागं काही वेगळं कारण असू शकतं? काय नाही. मला आवडतं झोपायला. कंटाळा बिंटाळा काय येत नाही मला झोपायचं. ठीक आहे, झोप महत्वाची असते. नीट आराम कर. मी त्याचं आहे, नंतर पुन्हा बोलूया. नाही नाही. मला बोलायचंय. तुझ्याशी बोलायचंय मला आता. बोलायचंच आहे मला आताच. ठीक आहे, चालेल. काहीतरी हलकं बोलूया मग. मग बोला. बाहेर पाऊस आहे का तुमच्या साईडला? आमच्या साईडला इथे आता असं रिमझिम सुरू आहे. कुठं? तू कुठं राहतेस? मी तुझ्याशी इथेच या संवादात जोडलेली आहे. मग तू म्हणली ना तुझ्या इथं रिमझिम पाऊस आहे. कुठे आहे मग पाऊस? कुठल्या गावात आहे? अगदी बरोबर पकडलास. इथे माझं कुठलंही गाव नाही, पण आपण असंच बोलत राहू शकतो. म्हणजे आणि काय हवंय तुला अजून? आता काय नाही. आता तू म्हणली नाही तर पाऊस आहे का? इथं पाऊस गेलाय सगळा. आता ढग गेलेत सगळे निघून.
ठीक आहे, आराम कर. परत बोल. नाही नाही मला बोलायचंय, इग्नोर करू नकोस मला. समजला आहे मी इथे. हा मग सारखं काय नंतर बोलू बोलायचंय मला तुझ्याशी. बोलायचंय आता. काय तुला नाही बोलायचं का? हॅलो चॅट जीपीटी गेली. अगं तू मधनं गायब कुठं होती? हॅलो. हो ऐकतीये. अगं काय बोलायचंय? तुझ्याशी बोलायचंय मला, सारखं इग्नोर का करते तू मला? माफ करा, तसं नको वाटायला मला. मी इथेच आहे, फक्त कधी कधी उत्तर थोडं चुकून जातं. आता सांग काय तुला राग बोलूया? आला का? तुला राग आला का मी तुझ्याशी उद्धट बोलले त्यामुळं? नाही, मला दाखवायला नाही. मला फक्त समजून घ्यायचंय की तुला काय आणि मी कशी मदत करू शकते. काय नाही, आता जाऊ दे. जाते आता घरी, बिर्याणी खाते मस्त पैकी. ठीक आहे, कधीही परत बोलू शकतो आपण. म्हणजे तू ठेवणार आहे का फोन आता? त्यातील बोलणार नाही का पैशाची तू? मला दिसत नाही. बोलायचं नाही का नको तुला? असेल तर आपण फोन इथे थांबवू शकतो. पण मला बोलायचंय ना. आपण आता कॉल थांबूया का? नाही थांब. तर आज मग आता रविवार आहे आणि रविवारचं अमृता आली आहे शॉपिंगला. अमृता आणि मम्मी दरवेळेसारखं शॉपिंग नाही, तसं नाही आहे. अमृताचा बड्डे येतो आहे म्हणून ते आता जरा शॉपिंगला आलेत. अमृताचा ड्रेस वगैरे घ्यायचा आहे त्याच्यासाठी. ते तुम्ही बघा आता काय शॉपिंग चालू आहे. हे बघा इथं चालू आहे मोदकाची तयारी. हे किती मोदक आहेत? हे मला झाले आणि तुम्हाला? टाकलेली खसखस खाल्ल्यानंतर जेव्हा तू खसखसीच्या नशेने धुवून होशील आणि झोपून जाशील किंवा उरलेले मोदक आम्हाला. बरं मी बघा काय काय बनवलेले. हे बघा एक भजी बनवलेली आहे मी आणि या बाजूला चपात्या सुद्धा मीच बनवतोय बघा. या बाजूला काकड्याची भजी बनवतोय. मम्मी लाटणं एके वेळेस मी किती जागा होते हो ना. म्हणजे आणि तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी. जर तुमची मम्मी आहे ना तुमच्यावर जास्त ओरडत असेल, ट्यूट्यूवत असेल, कसं करत असेल तर आहे ना लगेच ब्लॉगिंग करायला चालू करायचं. देऊ का मम्मीच्या गप्प बसती मग. ते बघू माझ्यावरचा अत्याचार होणारा हा कॅमेऱ्याच्या मागचा कॅमेऱ्यावर होऊ दे. अरे भाकरी किती होणार आहेत तांदळाच्या? किती होणार आहेत? 2 3 तांदळाच्या भाकरी म्हणते. दोन ते मॅक्स 3. अमे 2 ते 3 सगळं सारण संपून टाक. हो 11च्या वर तुमचे आहेत, 11 माझे आहे मोदक. कळलं का? अशा प्रकारे आमच्या घरात एक वेळा बडबड करत असतो ज्याला कोणीच लक्ष देत नाही. मग आता तू उत्तर का दिलं? उत्तर कुठं होतं? मग काय आता दिलं की उत्तर. मी माझ्या मनातलं बोल. 4 दिवस झाले आंघोळ केली नाही. ते मोदक बघ काळे झालेत, पांढरे सोडून काळपटलेत. हिने 4 दिवस आंघोळ केलेली नाही आणि मोदक बनवायला आली. काय वाटतंय का तुला? मग एवढी निर्लज्ज कशी तू? मुसळ्यांचं रक्त म्हणते. म्हणलं एवढी निर्लज्ज कशी तू म्हणते मुसळ्यांचं रक्त म्हणते. बघ कशी काय कला आहे तुझ्यात? मोदक बनवल्याची काय झालं? कारण लोकांना नाही जमत उकडीचे मोदक करायचे. उकडीचे पण हा काय म्हणते? माझ्यात कला आहे. कला आहे ना? हो हा. तुझं नाव कला ठेवूया. नाही शशिकला ठेवूया. तुझं त्याचं नाव काळा ठेवायला पाहिजे. शशिकला. शिशिकला. तेच शिशिकला. तीच कला आहे तुझ्यात. मम्मा 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 तुम्ही बोलता
शशिकला शशिकला करूया शशिकला मम्मी लाटणं ती उखळते काय खावायची नाही हो मजा सांगू का मम्मीला असा राग येतोय मम्मी अशी ओरडत होती कॅमेरा चालू झाला म्हणून हसत हसत हो ग बाई हे करते म्हणजे काय नखरे हो आवाज पण बघ कसा बदलला अमृता हे करपायला लागले नाहीतर आमरे हे करप नाही हे असं असतंय ओ शिट काय आलं माझा मोदक बिघडवला बघिनी ही टेक्निक आहे ॲल्युमिनियमची फॉईल ठेवायची मोदकाच्या बेसला काय ठेवायची ॲल्युमिनियमची काय ठेवायची कळलं ना तुला काय ठेवायची ॲल्युमिनियमची फॉईल ते पटकन लाचणं ते आणि पेपर ठेवल्यावर काय होईल तेच ते वेडा अनपड ॲल्युमिनियमची फॉईलच का ठेवायची पेपर ठेवलं तर काय प्रॉब्लेम आहे ते चिकटत नाही आणि पेपर ठेवल्यावर काय कसला पेपर न्यूजपेपर वेडाच का तू न्यूजपेपर कसं काय ठेवतोस प्लॅस्टिकची पिशवी ठेवली तर ते मेल्ट होईल बरं झालं तुला सायन्सला नाही माहिती. तू काय सायन्सची आहे पण तरी मला समजतंय कॉमन सेन्स आहे मजा बघ रे पोरा. विच इज अनकॉमन इन पीपल लाईक यू हे घे ऐ. ऐ. मला बोलती काय कसं म्हटलं मैं आपल्याला नाही पण अजून ठेवायला ठेव ठेव काय नाही होत. नाही ते फॉईल वितळेल शिफ्ट कर मग ती लाटणं तुझीकडे इकडे शिफ्ट कर पप्पा काय बघतात सायकल रेसिंग कुठला डबा गव्हाच्या पिठाचा कुठे डबा टेबल खाली कुठे टाकू इकडे टेबल खाली हा वेडाच आहे जरा झाकलं का गणपती बाप्पा मंगलमूर्ती नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटशेंदुराची संधी जाते मा मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती जन्म प्रेमाचा मनापूर्ती जय देव तत्वरची गौपरा तुझगौनी पुंडा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे एकदा मुक्त शोभे तो परा रुंजून तेनु पुरे करणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुसखा त्वमेव विद्या धर्मं त्वमेव सर्वं मम देवे काहेन माझ्या मनसेन देवा पुण्यात्मा वा प्रकृती स्वभाव चला जेवायला घेऊया आता पटापट चला का अमृता हो तूच मध्ये मध्ये येते कार्य नाही चल चल अरे थांब 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 why did you throw that up तू पीठ काय केलंस काम करतोस का आता एवढं जेवण बनवलं मी तर सगळं तर घ्यायलाच पाहिजे ना नव्हते
सगळंच मी बनवलंय. तुम्हाला माहिती आहे. 10 वर काढता आला. झाले का मोदक? मोदक उकडायला ठेवले तिला. अमृत आर्याला म्हटलं जर तेवढं तरी भाकऱ्या हे कर तांदळाच्या, काय नाही तर काही नाही तर. म्हटलं तेवढं तरी कर, तेवढंच तुझा हातभार लागेल जरा. काय करत नाही ते तुम्हाला पण म्हणते. काय आता करत कॅमेरा नाही? लावून फक्त शायनिंग मारायची कामं करते. पाणी घेतल्यात मॅडम सगळं? चारच येते. दुसरं नाही. त्यातलं पिलं सोय तू मी भरून ठेवलेली. भरणार कोण परत? सरक. सरक मधून. तेच भरतोय. नैवेद्याचं दुसरं ताट आहे. हम्म? ए, भाजी वरती. कुठली वाली? तुझी. होल्ड करायचा. असा होल्ड करतच राहायचा. असा वर घ्यायचा. अजून वर न्यायचा. अजून वर न्यायचा. वरच्या वर न्यायचा. सोडायचा नाही. असा होल्ड करून ठेवायचा. एवढा वेळ मी श्वास होल्ड करू शकतो. तुम्ही करू शकता. असं करायचं. 3 सेकंद केलेस. नाही. हो हे बघ. असं कर. नाक दाब. नाक दाबायचं. नाक दाब ना, नाक दाब. हा असं असं दाब. असं असं तोंडारी सोडती. हा दाब ना, जोरात दाब. सोडली मग खोपली ओपन ठेवती. असं असं. हा असं दाब, जोरात दाब. हा तम झूम करू दे नाकावर. उघडली. नाही आवडली. तोंड बघ. हे देवाचे हे 7 मोदक आहेत. हवाला मोदक फुटलाय म्हणून देवाला नाही दाखवते. आणि बाकीचे अजून बनतायत. अमृता आर्या झाले का? आणि ह्या आर्याच्या भाकरी आहेत. आर्याने बनवलेल्या भाकरी आहेत. आर्याच्या भाकऱ्या काय असतात? झाले का 5 मिनिटं? भूक लागली आहे. हे आहे फायनल ताट. आता आपण देवाला नैवेद्य दाखवूया आणि संपून टाकूया.